Morning students, today we are going to learn about Frederick Winslow Taylor's scientific management theory. So all these theories we will study in detail. Taylor's 1856 to 1915 was an American who started his career as mechanist in Midway Steel Works, Philadelphia, and gradually through his hard work and progress rose to the position of the chief engineer. तर सुरुवातीला त्यांनी मिडवेल इंडस्ट्रीमध्ये एक इंजिनियर म्हणून आपली भूमिका पार पाडलेली आहे. आफ्टर दॅट ही अचीव द पोझिशन ऑफ चीफ इंजिनियर, म्हणजे त्या कंपनीमध्ये तो काय चीफ इंजिनियर म्हणून काम करू लागला. ही इंट्रोड्यूस हिज ऑब्झर्वेशन अँड एक्सपेरिमेंट्स बेस्ड ऑन सायंटिफिक डेटा. त्याचं जे ऑब्झर्वेशन होतं ते अनेक एक्सपेरिमेंट करून त्यांनी ऑब्झर्वेशन करून सायंटिफिक डेटा कलेक्ट केला होता. टेलर्स अप्रोच टुवर्ड मॅनेजमेंट इज टर्म ॲज सायंटिफिक मॅनेजमेंट. टेलरचे जे काही अप्रोच होता तो कसा होता, सायंटिफिक मॅनेजमेंट अप्रोच होता. फॉर धिस कॉन्ट्रीब्युशन इन द डेव्हलपमेंट ऑफ मॅनेजमेंट थॉट ही इज नोन ॲज फादर ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट. शास्त्रीय व्यवस्थापनाचा जनक म्हणून याची ओळख पूर्ण जगामध्ये झाली होती. म्हणून ही इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन. हा क्वेश्चन नेहमी एक्झाममध्ये विचारला जातो. हु इज द फादर ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट. सायंटिफिक मॅनेजमेंटचा कोण जनक आहे. टेलर्स मॅनेजमेंट थेअरी इज बेस्ड ऑन सायंटिफिक एक्सपेरिमेंट. त्याच्या थेरीज आहेत ना त्या सायंटिफिक थेरी आहेत, म्हणजे सायंटिफिक बेसवर आहेत. ठीक आहे. नेक्स्ट हिज थेरी इन्व्हॉल्व द ॲप्लिकेशन ऑफ सायंटिफिक. ओके, ॲप्लिकेशन बेस्ड आहेत, म्हणजे फक्त थेरॉटिकल नाही तर ॲक्च्युअल प्रॅक्टिकल वर्कमध्ये त्या थेरीज कशा इम्प्लिमेंट केल्या जाऊ शकतात त्यांनी सांगितलेलं आहे. मेकिंग अँड सॉल्विंग देम ॲट द सेम टाइम. ते प्रॉब्लेम कशा प्रकारे क्रिएट होतात आणि ते प्रॉब्लेम कशा प्रकारे सॉल्व्ह केले पाहिजे यासंबंधी त्यांनी माहिती सांगितलेली आहे. अकॉर्डिंग टू द टेलर प्रॉब्लेम शुड बी सॉल्व्ह बाय सायंटिफिक टेक्निक रादर दॅन द रूल ऑफ थंब. रूल ऑफ थंब याचा वापर करू नये. आय एम ग्रेट, आय एम बॉस अशा प्रकारचा रूल चालणार नाही. सो वी हॅव टू यूज सायंटिफिक टेक्निक. आपण सायंटिफिक टेक्निक यूज करणे आवश्यक आहे. डेफिनेशन ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट बाय Frederick Taylor. Scientific management consists of knowing what you management want men to do exactly and seeing it that they do it in the best and the cheapest manner. याचा अर्थ काय, सायंटिफिक मॅनेजमेंट याचा आपला खूप फायदा होतो. म्हणजे एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय अँड हाऊ टू सॉल्व दॅट प्रॉब्लेम. एक्झॅक्ट टेक्निक आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. ज्याप्रमाणे आपण असं म्हणू शकतो, जसं मेकॅनिकल इंजिनियर असेल तर गाडीमध्ये काय फॉल्ट झाला आहे तो लगेच शोधू शकतो, आहे का नाही. प्रत्येक फील्डमधले काही एक्सपर्ट लोक असतात, ते एक्सपर्ट लोक एक्सपर्ट सजेशन देतात आणि त्यामुळे आपला प्रॉब्लेम लगेच सॉल्व्ह होऊ शकतो. सो नेक्स्ट वन इज प्रिन्सिपल ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट. दिस प्रिन्सिपल आर ॲज फॉलोज. फर्स्ट वन इज सायन्स रूल नॉट थंब. तर सायन्स आहे, प्रत्येक गोष्ट पूर्ण करण्याचं एक शास्त्र आहे. सो वी हॅव टू यूज दॅट एफिशियन्सी. ओके, should be substitute with the method of developing through scientific analysis of work. जे वर्क आहे ते सायंटिफिक असलं पाहिजे, त्याचं ॲनालिसिस करता आलं पाहिजे. वेगवेगळ्या अँगलने ते काम कशा प्रकारे पूर्ण करता येईल याचा आपण विचार करून ते काम पूर्ण करणं गरजेचं आहे. थंब ऑफ रूल मीन्स आय एम बॉस, आय विल गिव्ह यू इन्स्ट्रक्शन अँड यू हॅव टू फॉलो दॅट. अशा प्रकारचं हे रूल्स आपल्याला फॉलो करून चालता येणार नाही. टेलर insist on scientific method every small work. This principle concerned with selecting the best way of performing job आफ्टर सायंटिफिक ॲनालिसिस ऑफ दॅट जॉब. एखादं काम आहे ते सायंटिफिकली पूर्ण करणं गरजेचं आहे. म्हणजे काम करण्याच्या अनेक टेक्निक्स आहेत, आहे का नाही. म्हणजे एखादं काम पूर्ण करण्यासाठी 100 लोकांची गरज असते, पण तेच काम पूर्ण करण्यासाठी 10 लोक सुद्धा ते काम पूर्ण करू शकतात विदिन सेम टाइम. पण ते कसे करू शकतात, विथ द यूज ऑफ advanced technique, tools and equipments and scientific way. So trial and error method we have not implement in our business. आपण आपल्या बिझनेसमध्ये ट्रायल आणि एरर ही मेथड यूज करून चालणार आहे का, नाही. स्टँडर्ड रिक्वायर्ड टाइम अँड स्टँडर्ड आउटपुट शुड नॉट बी डिफाईन्ड बाय मॅनेजर. जे काही स्टँडर्ड आहे ते मेंटेन करणं आवश्यक आहे. दिस विल हेल्प इन सेव्हिंग टाइम. याच्यामुळे आपल्याला सर्वात जर जास्त फायदा कोणता होत असेल तर ह्युमन एनर्जी आपण सेव्ह करू शकतो, टाइम आपण
वेळेची बचत करू शकतो. अकॉर्डिंग टू टेलर, इवन अ स्मॉल प्रोडक्शन ॲक्टिव्हिटी लाईक लोडिंग आयरन स्टील इंटू बॉक्स कार कॅन बी सायंटिफिकली प्लॅन्ड. आपल्या सर्वांना माहीत असेल, म्हणजे समजा एखादं लोडिंग आहे, माल म्हणजे वस्तू उतरवण्याचं काम आहे किंवा वस्तू चढवण्याचं काम असेल, तर ते सुद्धा सायंटिफिक वेन होणं आवश्यक आहे. आपण बघतो बघा, बऱ्याच कंपन्यामध्ये ऑटोमॅटिक मशीन्स आहेत, म्हणजे प्रत्येक काम हे सिस्टमॅटिकली डिवाइड केलेलं आहे, ज्या ठिकाणी कमीत कमी वेळेमध्ये, कमीत कमी एनर्जीमध्ये, कमीत कमी खर्चामध्ये एखादी वस्तू कशी तयार करता येईल हे बघितलं जातं. त्यानंतर आपण बघू हार्मोनी नॉट डिस्कॉर्ड. अकॉर्डिंग टू दिस प्रिन्सिपल देर शुड बी हार्मोनी बिटवीन द एम्प्लॉई अँड मॅनेजर. एम्प्लॉईज आणि मॅनेजमेंटमध्ये एक प्रकारचा चांगला सुसंवाद असणं आवश्यक आहे. दिस कोऑर्डिनेशन विल हेल्प मिनिमायझिंग कॉन्फ्लिक्ट बिटवीन देम. मॅनेजमेंट आणि एम्प्लॉईमध्ये जर संघर्ष होत असेल, वादविवाद होत असेल, तर ते आपल्या बिझनेससाठी चांगलं असणार नाही. इट विल ॲडव्हर्सली अफेक्ट ऑन अवर मॅनेजमेंट. त्याचा आपल्या मॅनेजमेंटवरती वाईट परिणाम होऊ शकतो. परफेक्ट अंडरस्टँडिंग बिटवीन एम्प्लॉईज अँड मॅनेजमेंट विल बी हेल्पफुल इन क्रिएटिंग हेल्दी वर्क. आपल्याला हेल्दी वर्कसाठी काय गरजेचं आहे? हार्मोनी असणं गरजेचं आहे, सुसंवाद असणं गरजेचं आहे. ऑर्गनायझेशन शुड थिंक अबाउट मॅक्सिमम प्रॉस्पेरिटी ऑफ एम्प्लॉईज ऑल्सो. आपण आपल्या कर्मचाऱ्यांचा जास्तीत जास्त विचार केला पाहिजे, कर्मचाऱ्यांचा विकास झाला पाहिजे, कर्मचाऱ्यांना अनेक सुख सुविधा देणे आवश्यक आहे. मेंटल रिव्होल्युशन. सो वी कॅन हॅव टू चेंज द ॲटिट्यूड ऑफ द एम्प्लॉई. आपण आपल्या एम्प्लॉईचा जो ॲटिट्यूड आहे तो ॲटिट्यूड चेंज करणं आवश्यक आहे, मेंटल रिव्होल्युशन करणं आवश्यक आहे. दिस प्रिन्सिपल फोकस ऑन चेंज इन द ॲटिट्यूड ऑफ द एम्प्लॉई अँड मॅनेजमेंट टुवर्ड ईच अदर. बोथ शुड रिअलाइज देअर इक्वल इम्पॉर्टन्स इन ऑर्गनायझेशन. आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये जे काही ॲटिट्यूड आहे, बऱ्याच लोकांचा निगेटिव्ह ॲटिट्यूड असल्यामुळे त्यांच्या लाईफमध्ये ग्रोथ होत नसते. सो वी हॅव टू कीप पॉझिटिव्ह ॲटिट्यूड टुवर्ड अवर लाईफ. आपण कोणत्याही गोष्टीचा चांगला विचार केला पाहिजे, पॉझिटिव्ह अँगलने विचार करणं आवश्यक आहे. द According to the principle, there should be harmony between the employees and management. This coordination help minimizing conflict between. ह्यामुळे काय होऊ शकतं, त्यांच्यामध्ये जे काही संघर्ष आहे ते संघर्ष कमीत कमी होणार आहे आणि त्याचा परिणाम आपल्या प्रोडक्टिव्हिटीमध्ये वाढ होऊ शकते. परफेक्ट अंडरस्टँडिंग बिटवीन एम्प्लॉईज अँड मॅनेजमेंट विल बी हेल्पफुल इन क्रिएटिंग हेल्दी वर्क एन्व्हायरमेंट ऑफ अचिव्हिंग डिझायर्ड गोल. जे गोल्स आहेत ते चांगल्या प्रकारे आपण अचीव करू शकतो. नेक्स्ट पॉइंट इज कॉपरेशन नॉट इंडिव्हिज्युअलिझम. सहकार्य, एकमेका सहकार्य करू, अवघे धरू सुपंत. म्हणजे विना सहकार नाही उद्धार. मीन्स वी हॅव टू हेल्प वन अनदर. एकमेकांची आपण मदत करणं गरजेचं आहे. म्युच्युअल कॉपरेशन बिटवीन वर्कफोर्समध्ये म्युच्युअल कॉपरेशन असणं गरजेचं आहे. एम्प्लॉईज आणि मॅनेजमेंटमध्ये कॉपरेशन असणं गरजेचं आहे. देअर मस्ट बी ट्रस्ट, देअर मस्ट बी टीम स्पिरिट. प्रत्येकामध्ये टीम स्पिरिट असणं आवश्यक आहे. इंटरनल कॉम्पिटिशन विल टर्न इन टू हेल्दी वर्किंग एन्व्हायरमेंट. हेल्दी वर्किंग एन्व्हायरमेंट करण्यासाठी इंटरनल जे कॉम्पिटिशन आहे ते कॉम्पिटिशन कसं असणं गरजेचं आहे? हेल्दी असणं गरजेचं आहे. काही वेळेस काय करतात, एकमेकांचे पाय खेचण्यामध्ये कंपनीचं खूप नुकसान करतात. सो वी हॅव टू कीप हेल्दी कॉम्पिटिशन. कॉम्पिटिशन असायला पाहिजे, पण ती कशी असली पाहिजे? हेल्दी. मॅनेजमेंट शुड ऑलवेज कन्सिडर द सजेशन गिवन बाय एम्प्लॉईज इन डिसिजन मेकिंग प्रोसेस. सो whenever management is going to take any decision, he has to take consideration of employees point of view. कर्मचाऱ्यांचा दृष्टिकोन आपल्याला विचारात घेऊन आपण निर्णय घेणं आवश्यक आहे. फक्त मॅनेजमेंटने वन साइड निर्णय घेऊ नये. एम्प्लॉईज शुड बी ट्रीटेड ॲज अन इंटिग्रल पार्ट ऑफ ऑर्गनायझेशन इन ऑल रिस्पेक्ट. सर्व बाबतींचा विचार करूनच आपण निर्णय घेणं आवश्यक आहे. ॲट द सेम टाइम एम्प्लॉईज शुड रेसिस्ट देमसेल्फ फ्रॉम गोईंग ऑन स्ट्राईक. म्हणजे एम्प्लॉई स्ट्राईकवरती जाणार नाहीत आणि एम्प्लॉई अननेसेसरी डिमांड करणार नाहीत आणि एम्प्लॉई कोणत्याही प्रकारच्या कॉन्फ्लिक्टमध्ये इन्व्हॉल्व्ह होणार नाहीत. बिकॉज दे आर द पिलर ऑफ द ऑर्गनायझेशन. ते आपल्या व्यवसायाचे आधारस्तंभ असतात, त्यामुळे आपण त्यांची केअर करणे आवश्यक आहे. डिव्हिजन ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी, कामाची वाटणी करणे. ॲक्च्युली हा जो हेनरी फ्युअलचा सुद्धा प्रिन्सिपल असाच आहे, फक्त त्या ठिकाणी काय सांगितले? डिव्हिजन ऑफ वर्क सांगितले. इथं काय सांगितलेलं आहे? डिव्हिजन ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी सांगितलंय. प्रॉपर डिव्हिजन ऑफ वर्क शुड बी ऑलवेज अकम्पनीड बाय विथ डिव्हिजन ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे जेव्हा आपण एखाद्याला काम देतो त्याची रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा देणं आवश्यक आहे.
आपण जोपर्यंत एखाद्याची रिस्पॉन्सिबिलिटी डिसाईड करत नाही तोपर्यंत तो ॲक्टिवली पार्टिसिपेट होत नाही आणि चांगलं काम करणार नाही. मेजर प्लॅनिंग इज डन by the top and middle level management authorities where employees should concentrate on its execution. ॲक्च्युली जे काही मॅनेजमेंटचे डिसिजन असतात ते मोस्टली टॉप लेवल अँड मिडल लेवलद्वारे घेतले जातात आणि जे बॉटम लेवलमध्ये असतात ते ॲक्च्युली काय करतात, फक्त दे आर गोइंग टू एक्झिक्यूट प्लॅनिंग विच इज डिसाइडेड बाय द टॉप लेवल मॅनेजमेंट. टॉप लेवलने जे काही प्लॅनिंग सांगितलेलं आहे त्याचं एक्झिक्युशन करण्याचं काम कोण करत असतात, लोअर लेवल मॅनेजमेंट करत असते. द रिपोर्टिंग इज डन ॲज पर द इन्स्ट्रक्शन गिवन बाय द सुपिरियर. जे काही सुपिरियर असतात, जे काही त्यांनी इन्स्ट्रक्शन सांगितलेले असतात ते इन्स्ट्रक्शन फॉलो करणं आवश्यक आहे. मॅनेजमेंट शुड ऑलवेज हेल्प एनकरेज अँड गाईड एम्प्लॉईज. मॅनेजमेंटने एम्प्लॉईला नेहमी गाईड करणं आवश्यक आहे. डेव्हलपमेंट ऑफ एम्प्लॉयर अँड एम्प्लॉईज फॉर ग्रेटर एफिशियन्सी अँड मॅक्सिमम प्रॉस्पेरिटी. तर आपण एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई यांची एफिशियन्सी इन्क्रीज करण्याच्या दृष्टिकोनातून मॅक्सिमम प्रॉस्पेरिटी सर्वांची होणार या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं गरजेचं आहे. बेस्ट परफॉर्मन्स ऑफ एनी ऑर्गनायझेशन ऑलवेज डिपेंड ऑन द स्किल अँड केपेबिलिटी ऑफ इट्स एम्प्लॉई अँड टू ग्रेट एक्सटेंट. आपल्या बिझनेसचे एम्प्लॉई किती टॅलेंटेड आहेत, किती एक्सपर्ट आहेत, किती स्किल आहेत त्यानुसार आपल्या बिझनेसची एफिशियन्सी ठरत असते. दस प्रोव्हाइडिंग ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट प्रोग्राम टू द एम्प्लॉई वेन एव्हर रिक्वायर्ड इज व्हेरी एसेन्शियल. तर वी कॅन इन्क्रीज अवर पोटेन्शियल एफिशियन्सी ऑफ अवर एम्प्लॉई बाय गिविंग ट्रेनिंग. आपण आपल्या कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग देऊ शकतो, त्यांची एफिशियन्सी इन्क्रीज करू शकतो आणि आपण आपल्या कंपनीचं काम चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकतो. इट अल्टिमेटली अफेक्ट द प्रॉफिटेबिलिटी ऑफ द ऑर्गनायझेशन. ईच एम्प्लॉई शुड बी गिवन प्रॉपर ऑथॉरिटी टू अटेन ग्रेटर एफिशियन्सी अँड मॅक्सिमम प्रॉस्पेरिटी. तर याचा परिणाम असा होतो की आपल्या कंपनीचं प्रॉफिट वाढणार आहे, त्याचप्रमाणे एम्प्लॉईंना एक चांगल्या प्रकारची ऑपॉर्च्युनिटी मिळते, त्यामुळे ते चांगल्या प्रकारे एफिशियंटली काम करण्याचा प्रयत्न करीत असतात. सो टेक्निक ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट. आता सम ऑफ मेजर सायंटिफिक टेक्निक आर ॲज फॉलोज. वन इज वर्क स्टडी. आपण कामाचा अभ्यास केला पाहिजे. बिफोर असाइनिंग द वर्क द अवेलेबल वर्कफोर्स प्रॉपर वर्क स्टडी शुड बी डन बाय द मॅनेजमेंट. आपण कामाचा अभ्यास केला पाहिजे, काम कशा प्रकारे केलं जातं त्याचा अभ्यास केला पाहिजे. वर्क स्टडी कन्सिस्ट ऑफ ऑर्गनायझेशन सिस्टमॅटिक अँड क्रिटिकल असेसमेंट ऑफ द व्हेरियस ॲक्टिव्हिटीज ऑर फंक्शन्स. जे काही वेगळे फंक्शन असतात, ॲक्टिव्हिटी असतात, ते कसे चालतात त्या गोष्टी बघणं आवश्यक आहे. वर्क स्टडी इज बेस्ड ऑन टेक्निक सच एज टाइम स्टडी, मोशन स्टडी, मेथड स्टडी अँड फेटिक स्टडी. म्हणजे वर्क स्टडीमध्ये कोणकोणत्या गोष्टीचा, कोणकोणत्या तंत्रज्ञानाचा समावेश होतो. टाइम स्टडी, एखादं काम पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागतो. मोशन स्टडी, एखाद्या कर्मचाऱ्यांना ते काम पूर्ण करण्यासाठी किती हालचाल करावी लागते. मेथड स्टडी, तो कशा प्रकारे ते काम पूर्ण करतो त्याचा अभ्यास केला पाहिजे. फेटिक स्टडी, एखादं काम केल्यानंतर आपला एम्प्लॉई किती थकून जातो याचा सुद्धा अभ्यास आपण करणं आवश्यक आहे. टाइम स्टडी, इट इज द टेक्निक ऑफ ऑब्झर्वेशन अँड रेकॉर्डिंग द टाइम टेकन बाय एम्प्लॉई टू कम्प्लीट अ गिवन टास्क. विशिष्ट काम पूर्ण करण्यासाठी एखादा कर्मचारी किती वेळ घेतो याचा अभ्यास करणे. विथ द हेल्प ऑफ टाइम स्टडी द प्रिसाइज टाइम रिक्वायर्ड फॉर ईच एलिमेंट ऑफ वर्क इज डिटरमाइंड. तर प्रत्येक कामासाठी एकूण किती वेळ लागतो तो आपण ठरवून देणे. जर त्या वेळेमध्ये जर कर्मचारी तो काम पूर्ण करत असेल तर त्याला आपण म्हणू एफिशियंट, आणि जर विशिष्ट वेळेत विशिष्ट काम पूर्ण केलं जात नसेल तर त्याला आपण म्हणू इनएफिशियंट. इट इज द टेक्निक यूज फॉर फिक्सिंग द स्टँडर्ड टाइम. विशिष्ट म्हणजे स्टँडर्ड टायमिंग ठरवून देणं आवश्यक आहे. विशिष्ट वेळेत विशिष्ट काम पूर्ण होणं आवश्यक आहे. इट इज युजफुल टू मेजर एफिशियन्सी. आपण आपल्या एम्प्लॉईची एफिशियन्सी मोजू शकतो. मेथड स्टडी, आता त्यानंतर बघणार आहोत. देर आर ऑलवेज व्हेरियस मेथड्स ऑफ कम्प्लिटिंग द टास्क. आपल्याला एखादं विशिष्ट काम करण्यासाठी वेगवेगळे मेथड्स आहेत, ते मेथड्स आपण बघू शकतो आणि ते फॉलो करू शकतो. इट हेल्प रिड्युसिंग द वेस्टेज ऑफ टाइम. आपल्या व्हॉट आर द रिसोर्सेस अवेलेबल विथ अस, वी हॅव टू रिड्यूस. ते आपण रिड्यूस करणं गरजेचं आहे. जसं टाइम असेल, रॉ मटेरियल असेल, किंवा इम्प्रूव्हिंग द युटिलिटी ऑफ ऑल रिसोर्सेस ॲज पर द प्री डिटरमाइंड ऑब्जेक्टिव्ह. जे काही प्री डिटरमाइंड आपलं ऑब्जेक्टिव्ह आहे त्यानुसार आपण ते काम करणं आवश्यक आहे. इट इज हेल्पफुल डिटरमाइन द मेथड ऑफ हँडलिंग द रॉ मटेरियल
ट्रान्सपोर्टेशन, इन्स्पेक्शन, स्टोरेज. आपण रॉ मटेरियल कसं असायला पाहिजे, ट्रान्सपोर्टेशनची टेक्निक कशी असावी, ट्रान्सपोर्टेशन कुठल्या यूज करणं आवश्यक आहे, जे आपल्या कंपनीमध्ये गुड्स तयार होतात त्याचं इन्स्पेक्शन होणं आवश्यक आहे, ती वस्तू स्टोअर कुठे करून ठेवायला पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी यामध्ये समाविष्ट होतात. आणि थर्ड वन इज मोशन स्टडी. मोशन म्हणजे हालचाल. The study of required motion means movement of an employee as well as machine while completing a particular task is very important. एखादा कर्मचारी एखादं काम पूर्ण करण्यासाठी किती हालचाल करतो, म्हणजे जितक्या प्रमाणात जास्त हालचाल तितक्या प्रमाणात तो कमी, म्हणजे त्याची काय असणार आहे, एफिशियन्सी असणार आहे. सो मोशन स्टडीचा अभ्यास करणं गरजेचं आहे. ओके. इट इज हेल्पफुल एलिमिनेटिंग अननेसेसरी मोशन. जे अनावश्यक हालचाली आहेत त्या अनावश्यक हालचाली आपण कमी करणं गरजेचं आहे. फाइंडिंग द बेस्ट मेथड ऑफ डुईंग अ पर्टिक्युलर जॉब. विशिष्ट काम पूर्ण करण्याचं जे काही टास्क असतं, जॉब असतो, तो एक बेस्ट वे फाइंड आउट करणं आवश्यक आहे. इट ऑल्सो हेल्प्स इन इम्प्रूव्हिंग द एफिशियन्सी ऑफ द एम्प्लॉई. एम्प्लॉईची एफिशियन्सी कशा प्रकारे आपल्याला इम्प्रूव्ह करता येईल हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. सो मोशन टेक्निक इज यूज टू वेदर सम एलिमेंट ऑफ द जॉब कॅन बी एलिमिनेटेड. म्हणजे मोशनमध्ये बघा, त्यासाठीच ऑफिसची रचना अशी असते ज्यामुळे कर्मचाऱ्यांना कमीत कमी हालचाली करावी लागते. जसं टेलिफोन समोर असतो, फाईल कंपार्टमेंट जवळ असतो, लॅपटॉप जवळ असतो, सगळ्या गोष्टी एकदम टेक्निकली अरेंज करून ठेवल्या जातात, जेणेकरून काय कमीत कमी त्याची हालचाल होईल. जितक्या प्रमाणात जास्त हालचाल तितक्या प्रमाणात त्याची एफिशियन्सी किंवा त्याची एनर्जी जास्त युटिलाइज होणार. जास्त एनर्जी युटिलाइज झाली तर तो कमी वेळात थकणार. त्यामुळे मिनिमम मोशनद्वारे मॅक्सिमम काय प्रोडक्टिव्हिटी अचीव करणे हा आपला मेन ऑब्जेक्ट असतो. आणि लास्ट वन इज फेटिक स्टडी. म्हणजे कर्मचारी का थकतात त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे. जनरली लॉंग वर्किंग आवर विदाउट सफिशियंट ब्रेक, टार्गेट प्रेशर, हेवी वर्कलोड, वर्किंग टूल्स अँड पुअर वर्किंग कंडिशन रिझल्ट इन फिजिकल अँड मेंटल स्ट्रेस दॅट इज कॉल्ड फेटिग. कर्मचारी का थकतात तर फिजिकल अँड मेंटल स्ट्रेस दोन प्रकारचे असतात. वातावरण चांगलं नसेल, समजा अंधार असेल तर आपण चांगल्या प्रकारे काम करू शकत नाही, किंवा जास्त वर्कलोड असेल तरी आपण चांगल्या प्रकारे काम करू शकत नाही. इट हॅज अन ॲडवर्स अफेक्ट ऑन द हेल्थ अँड एफिशियन्सी ऑफ द एम्प्लॉई. एम्प्लॉईवरती त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. The study of fatigue and steps to reduce the level of fatigue is very important to maintain the operational efficiency of the employees. जी ऑपरेशनल एफिशियन्सी आहे ती एफिशियन्सी इन्क्रीज करण्याचा आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. आपण बाकीचा भाग नेक्स्ट मध्ये बघणार आहोत. टेक्निक ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंटमध्ये आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पॉईंट नंबर 2, स्टँडर्डायझेशन ऑफ टूल्स अँड इक्विपमेंट्स.